जिथं गाईचं वास्तव्य आहे, त्या गाईच्या पदाने पुनीत असलेलं गाव, त्या गावामध्ये एक पापी, एक दुराचारी, तिचं नाव वासना आहे. खर तर तिला पुतना म्हणायचं, पण वासना. तिथं प्रवेश केला आणि 3 महिन्याच्या आतली लेकरं ती मारत होती शिवाजीला. इतकी पाप. 3 महिन्याच्या आतल्या लेकराला काय कळते? फक्त 5 म्हणून आई कळते आणि आलादी घेते म्हणून आजी आणि आजोबा कळते. याच्या व्यतिरिक्त लेकराला, 3 महिन्याच्या लेकराला मामा, काका, मावशी हे नातं कळत नसते. आलादी घेते म्हणून आजी, सावकाश फिरायला नेतेत म्हणून आजोबा, आणि भूक लागल्यावर 5 म्हणून माय. याच्या व्यतिरिक्त नातच कळत नाही 3 महिन्याची लेकराला. पण त्या 3 महिन्याची लेकरं मारत होती. भगवंताच्या लक्षात आले किती पाप करते, दुःखाची गोष्ट सांगते, किती पाप करते, किती पाप करते. आणि भगवंतानं पाळण्यामध्ये बलराम दादाचा अंगठा तोंडानं दाबला. पाळण्यामध्ये 2 लेकरं होती. संकर्षण भगवान म्हणजे बलराम दादा आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे विठ्ठलचे मांग, दोघे एकाच पाळण्यात. मला वाटतं तो पाळणा चांगल्या सुताराने केलेला आहे. तुमच्या दुकानात तसे जसं गिरायचं असेल तसं यायला पेरावं लागतं. याच्या दुकानातला एक पाळणा, लेकरू कडीला गेलं, लेकरू खाली पाळणा बारीक कांद्याचा कडीला लेकरू गेलं ते झालं पाळतं. लोकायला काय काय ऍडजस्ट करावं वाटतं का नाही. लेकरू मोठं झालं की पाळणा मुडकीला पाळला का, ते मुडकीला येत नाही, ते वर चांगला लागतो. असा पाळणा चला कुसर कशी असेल. मी एक पाळणा पाहिला लालाची. त्या पाळण्याला लाकडाची घुंगरं होती शिवाजी. कशी कोरले असतील त्या काळातल्या कारागिराने. गोल अशा प्रकारचा बिंब केला, त्याला मधनं आपला आतून कोरला आणि मध्ये घुंगरं टाकले आणि पुन्हा पॅक करून घेतला. पाळणा हल्ल्याबरोबर घुंगरं वाजत होते. 500 डोळ्यांनी पाहिले तरी दिसत नव्हते. नावात घुंगराचा काना काय कला असेल, काय कौशल्य असेल, काय काय विश्वकर्मा महाराजांची कृपा असेल. अशा पाळण्यामध्ये 2 देवता, भगवान शेष म्हणजे बलराम दादा आणि विष्णू परमात्मा म्हणजे कृष्ण परमात्मा. भगवान फिरले. कृष्ण परमात्म्याने बलराम दादाच्या पायाकडं डोकं केलं शिवाजीराव आणि बलराम दादाच्या पायाचा अंगठा, दात नव्हते देवाला त्यावेळेला, असं टाकलं. गोकुळ हल्ल्या गेलं आणि 301 नंबर नंदराजाच्या घराचा लागला. आपण मध्येच गाव फिरलो. हो, ग्रामसेवकला कळलंच नाही, दप्तर त्याच्यात बघला. सखाराम तात्याच्या बाजूला घनश्याम तात्याचं घर होतं आणि इथं देवराव तात्याचा आगच कसं. अरे गावच फिरलं, दप्तर नाही फिरलं, गाव फिरलं. गाव दप्तर जागच्या जाग्यावर, नंबर फुंबर मग नंतर बदलले. बंद गोकुळ फिरलं. एक जण म्हणले असं कसं शक्य, 7व्या अवतारातही असं फिरलं, 7व्या अवतारात पण असं फिरलं. पण फरक इतका आहे, 8व्या अवतारात अंगठा तोंडाने दाबला आणि 8व्या अवतारात अंगठा पायाने दाबला. तासा फरक एक होता. बलराम दादा वयाने ज्येष्ठ होते म्हणून मोठ्या भावाचा अंगठा पायाने दाबायचा नाही. कृष्ण परमात्मा वयाने लहान होते, याच्याकरता तोंडाने दाबला सरपंच. आणि 8व्या अवतारात शेष वयाने लहान होते लक्ष्मण, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र मोठे होते म्हणून पायाने अंगठा दाबला. कधी कधी कोणाला मारायच्या वेळेस यांनी सांगू द्या किती महाराज मेले सुधारता. दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला, दम नाही शिवपुराणाला. तुमचं ऐकणं कसं माहितीये का, 1, 2 आणि 3 आमच्या डोंगरावर पाकिटे टाकतात आणि तुम्ही अशीच एसटी चुकलेली बैल कोणाच्या मकाच्या बिड्या खाय. खवा सुधारायचं तुम्ही. कधी कशाला विनाच्या टाळ्या वाजी जाऊ, तुमच्या अंगावर दगड टाकले, हेच टाळ्या वाजवली, खेळतोच झाला देऊ. वालीला मारण्यासाठी वालीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ होती आणि वालीला वरदान होतं, हे 7 कोपऱ्यातली 7 झाडं कोणी एका बाणात पाडील त्याच्या हाताला मृत. आता ही सगळी खांब कशी पडतील बरं एका बाणात म्हणलं, ही सगळी पडतील. इथून बाण मारला तर संधीची तिकडे निघत आणि झाडं काय तशी एखादी शेत होती काय, ते काय लावलेली थोडीच होती. मग भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी लक्ष्मणजीचा अंगठा दाबला की अवतार शेषाचा लिंगमान 7 ताराचे झाडे. तर काढिला चंद्राकृती बाण, चंद्राकृतीचा बाण काढला आणि सप 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 7 ताराची झाडं मोडली. त्यावेळेला वालीचा मृत्यू. आणि आज वासना संपवायची म्हणून बलराम दादाचा अंगठा दाबला पाय तोंडात.
आतमध्ये प्रवेश केला, दिसायला सुंदर आहे शिवाजीराव, वरून वरून दिसायला सुंदर. आणि साधकाची अवस्था कशी असते माहितीये का? ते दिसायला साधे, आतून सुंदर. दिसायला साधे, आतून सुंदर. दोन बायकांच्या बाबतीत सांगतो. मागच्या करता अवतारात एक माऊली होऊन गेली, तिचं नाव शबरी. की वरून दिसायला साधी पण आतमध्ये सुंदर. आणि 8व्या अवतारात ती वरून दिसायला सुंदर आणि आतमध्ये गरदा. तिचं नाव पुतना. आतमध्ये गरदा आणि वरून सुंदर. शबरी वरून दिसायला साधी पण आतमध्ये निर्मळ. इथं घेतली तिचे येणे जाणे खुंटले आणि ही वरून दिसायला सुंदर होती ना आतमध्ये गरदा शोषून मारली. नेहमी सांगत असतो, आपला संप्रदाय देखाव्याला किंमत देणारा नाही, देखाव्याला मानणारी हरामखोरी याच्यात आली. हा भाग सोडून द्या. आपला संप्रदाय कर्तव्याला मानतो, देखाव्याला नाही. आपला संप्रदाय नाही, भारत देशाची परंपरा, महाराष्ट्रातील इतकी गोड परंपरा आहे, सत्यवादालाच मानणारी माणसे. जेवारी कळतील तुम्हाला? जेवारी, जेवारी वकील साहेब, जेवारीचे 2 नमुने असते. जात नाही सांगायला. जेवारीच्या ताटाचे 2 नमुने. जिला कलिश येते त्याला परिपूर्ण जेवारी, आणि जेवारी पूर्ण वाढी पण कलिश येत नाही तिला बांड जेवारी म्हणते. तुम्हाला कसं काय? ते साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला ज्ञान नसतं, आपण किती साखर खावा काय खावा कसं कळायचं? म्हणूनच आता भयाने विचारलं ते मी यांच्याच मला सांगितलं. मला कसं विचारताय नाही का? नाही, पण बाकीच्यांना माहितीये ज्या ज्वारीच्या ताटाला कणीस येत नाही त्याला बांड म्हणतात. बरोबर ना तुमच्याकडे? काय म्हणतात तुमच्याकडे? हा वाण. जरा शब्द कठीण आहे पण बाण हा शब्द पुराणातला शब्द. वाण शब्द हा दुसऱ्याला लागू शकतो, बाण लागू शकत नाही. एक सांगू का? जरा तुमच्या भाषेत पुरतं जरा. वांग जेवारीचं ताट फक्त बाईला पुरतं चांगलं. तुम्हाला जेवारी भेटेल का शिवाजीराव? नाही. आणि निसवलेलं ताट सृष्टी करता चांगलं, बैलासाठी चांगलं, आणि कालांतरानं जर वाळून ठेवलं तर पुन्हा डबल पेरायच्या लागली चांगलं. पण आपल्या संप्रदायात पूर्ण गोष्टीला किंमत नाही, देखाव्याला किंमत नाही, साक्षात्काराला किंमत आहे, प्रत्यक्ष गोष्टीला किंमत आहे. देखावा देखावा तर सिनेमातले लोक पण दाखवते. सिनेमात काही नट महाराज होते, काही नट महाराजाचं पार्ट घेते, आणि दुसऱ्या नाटकात गेल्यावर ढवळ्यानी मग ऍडव्हर्टाईज करते. ढवळ्यानी मग काय काय रे ढवळे दिलं कोंबडीची अंडी पिठाला. सगळं करणं गरजेचं आहे बापू. हळूहळू कासरे तुमच्या बी हातात येणार आहे. पक्के बनगट झाले पाहिजे ना विठाला. कर्तव्याला किंमत आहे. पुतणीचा देखावा आहे, आतमध्ये प्रवेश आहे. आणि जग देखाव्याला भुलते. देखाव्या तुम्हाला एक माहितीये का? देखाव्याला भुलणाऱ्या लोकांची गर्दीत पाकिटे जातात. गर्दीत कोणाची पाकिटे जातात माहिती का? ते देखाव्याला भुलले. आता उदाहरणार्थ हे महाराज आहे, पण चोरानं महाराजाचं सोन घेतलं. मला वाटतं जय हरी महाराज या जवळ घेतलं, नंतर कळालं महाराज नंतर महाराज नंतर. तुम्हाला आता सगळे लोक म्हणतील तुमच्याकडे कसं काय गोष्ट केलं. माणसं लय चालू शेवटी झाले तो. किंमत आहे. तुम्हाला एक माहिती आहे, आता काही काही जाणकार शेतकरी असते ते असून बरीच विकणारी माणसं इतकी चालू आहे. तर मसळ जरी विकायची असेल तर बिबे माहितीत ना काय गोटी बिबे बिबे त्याचं तेल असं हाताला काढून जर लावलं तर परत ब्युटी पार्लर मध्ये असं ते कसं खराब होईल. आणि त्या बिब्याचं तेल शिवाजीराव शेतकऱ्या पेटवायचे आणि त्याच्यावरती 10 दिवे टाकायचे आणि म्हशीच्या गाईच्या कासाला वापरा द्याला की चिलिंबर दूध नसलं तरी कासा शिकतो. माझ्यासारखं एडफट म्हणतो बापरे काय दूध असा टेम्पूट टाकून मसळ घरी नेली.
आणि घरी गेल्यावर अभिषेकापुरतं पण होत नाही. आणि मग पपेश मॅम तुम्हाला अक्कलच नाही. तुम्ही बिना दुधाची नसर दुधाची म्हणून आणली. अगं पाच पाहिलं केवढी ती म्हणजे एवढीच झाली. काय मोठी होती दिवेच्या वापराने. वरचा फक्त चालूपणा होता, त्याच्यात तूप नव्हतं. आणि चालूपणाला भुलणारी माणसं अपयशी ठरत असतात. सौंदर्य लतिका देखणी अंगावर दागदागिने समर्थां परिभाषायो नित्यं कलसूत्रेषु समर्थां नारी भवायां पुनितो भय राजा श्रेयु. फार मोठ्या घरची असावी अशी भावना झाली आणि आतमध्ये प्रवेश देणार. मध्ये प्रवेश देण्याच्या नंतर मारण्यासाठी आधी विश्वाच्या मालकाला हातात घेतलं आणि गाईच्या गोठ्यात प्रवेश केला. गाई 9 लाख होते त्यावरती गोठा किती मोठा असेल कल्पना करा. 9 लाख गाई आहेत त्यावरती जमीन किती असेल याची कल्पना करा. आणि एवढ्या गाई सांभाळायची ताकद असेल त्याची श्रीमंती किती असेल. आणि श्रीमंती म्हणण्यापेक्षा कर्तव्याची धुरा किती मोठी असेल. आणि ज्याच्याकडे कर्तव्याची धुरा मोठी असते ना शिवाय त्याला लक्ष्मी मार्ग असते. देशामध्ये व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं जास्त हरामखोर असतात. आळशी माणसं घातक असतात. वकील साहेब व्यसनी माणूस हा पैसे असल्याच्या नंतर व्यसन करील. शिवाजी पैसे असल्याच्या नंतर व्यसन करील. पण आळशी माणसं व्यसन न करता संपत्ती संपू शकतात. व्यसन न करता. आपण मराठवाड्यात कुठे आपल्या राज्य निजामाचं होतं. निजामानं 17 आळशांची फोटो लावली होती आणि त्या सगळ्या फोटोचा पडदा लावला. तर त्याला तिथल्या पत्रकाराने निजामाला विचारलं हे 17 तस्बिरी येतात त्या आळशाच्या येतात मग वरून कपडा का लावला. याची थोत्र चांगल्याला दिसत नाही. म्हणजे निजाम पण इतका हुशार होता. सोबत नाही देखना चेहरा. हो ते दिवसभर काम करणारा माणूस सुद्धा जांभळ्यात देतो. त्याच्यात एक जांभळी खालचा आळशी त्याचे ठरलेले होते. ते त्यांना आता आहेत का नाही काय नाही पण मी इतिहासात ऐकलं. जांभळी खालचा आळशी झोपला जांभळ खावा त्याने फक्तान पडले पण उचलून खाणारच नाही. फक्त तोंड वाशी वाऱ्यानं जर पडलं तरच आळशी त्याला जांभळ आळशी म्हणायचं. ते पण तिथं ठेवलं. असे 17 आळशी होते. सगळ्यात मोठी घात असते. काही माणसाकडे संपत्ती प्रचंड. व्यसन नाही पत्ते नाही दारू नाही जुगार नाही गांजा नाही मटका नाही काही नाही वकील साहेब. पण संपत्ती खसखशीच्या पोत्याला छिद्र पाड्या कुठं पडली पडत नाही. तसं आळशी लोकांची संपत्ती. आतापर्यंत जी लोक कर्तव्यात असतात का ती माणसं जीवाचं रान करणारी असतात. इतकं लक्षात. जीवाचं रान मग राजकीय क्षेत्र असेल व्यापार क्षेत्र असेल तुमचं न्याय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल कुठलं बी शेती क्षेत्र असेल हे कुठलंही क्षेत्र असू द्या. कर्तव्य जो चुकत ज्याचा कर्तव्य अंक मोठा आहे त्याचा लक्ष्मीचा अंक सुद्धा मोठा असतो. आणि प्रारब्ध मग कधी कधी पकडायचं असते. सगळं करून जर आपल्याला प्रारब्ध आपली काही प्रगती होत नसेल तर मग तिथं कपाळावर बोट टाकायचं. आता तुमच्या गावात खेटूनच गेले याच्यात जर मका पेरली आणि ह्या कोपऱ्यात जर कुंपण नाही केलं तर कोणाच्या काही बिट्या खातील का नाही. तुम्ही जितक्या श्रद्धेनं मका पेरली तितक्या श्रद्धेने इथं कुंपण पण करावं लागेल. नाही तर उगाच म्हणतात खाली नशिबाच नव्हती. तसं कसं सुमऱ्या कुंपण करावं लागेल. कुंपण या शब्दाचा अर्थ कर्तव्य. आणि सगळं करून जर आजाराने जर मका जात असेल तर मग प्रारब्धाचा दोष झाला. एक सांगू का तुम्हाला एक सोपा सिद्धांत सांगतो तुमच्या राजकीय क्षेत्रातला. रक्ताच्या नात्यातली लग्न सुद्धा काही लोकांना उन्हामुळे टाळले. उन्हामुळे टाळले. पण कधी या 15 दिवसात साहेबाला कधी तुम्हाला 20 लग्नाला भेट द्यावं लागले असेल. 20 लग्न महाराज समाजाशी निगडीत असलेला संघर्ष आहे. मग तिथे वेळेला जेवण नसेल एखाद्या लग्नात जेवण केलं असेल एखाद्या लग्नात पाणी पिलं असेल एखाद्या कोणी लग्नात चहा पिला असेल. सारखं 20 लग्न 20 लग्न. मला 8 आहेर असताना मी एक बी नाही केलं. येतील मग नंतर आहेर ते घालणार का त्याच्या घरी धोतर असताना कोणीच नाही. आपल्याला येणारच ते आहेर काय काम नाही घ्यायचं. मी माझ्या क्षेत्रात निघली. मी अजून एकही तारीख मिस केलेली नाही. 28 वर्षात महाराष्ट्रात सांगायचंच नाही गिरगावकर आला नाही. हा पुढच्या जर चुकला असेल तर मी काय करेन. तुम्ही आता कुठं चिटकीत आणली का पत्रिका आहे एसटीच्या मागून चिटकवायला.
मी कधीच नाही. तारीख एकदा दिली का याच्यात निघली. तसं तुमच्या क्षेत्रामध्ये किती किती यादी आहे. आता सप्त्याचे काल असतात तर तुम्ही कुठं काल्याला जाता, कुठं सातव्या कीर्तनाला, कुठं आदल्या दिवशी, कुठं भेटी तुमच्या असतातच. म्हणजे जी माणसं संघर्षात सारखा असं तुटून राहतात का त्या माणसाला लक्ष्मी सुद्धा मार्ग घालते. लक्ष्मी या शब्दाचा अर्थ आदर. कृषी क्षेत्रातल्या लोकांनी नंदराजाचा आदर्श घ्यायचा. नंदराजाचा आदर्श घ्यायचा. ज्याच्या इथे लक्ष्मीचा पती आलाय, ज्याच्याकडे जगाचा बाप लक्ष्मीचा पती आलाय, तरी ते 9 लाख गाईचं संगोपन करत होते. म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत पुराणात नाही. आपल्या संस्कृतीमध्ये कर्तव्य योग असा आला तिने भगवंताला घेतला आणि गाईच्या गोठ्यात गेली. दुःखाची निवृत्ती सांगते. आणि तिने देवाकडे पाहिलं. पाहण्याचे 2 टप्पे आहेत. डोळे जरी 2 असतील पण पाहणं 4 पद्धतीने पाहत. 4 पद्धतीने. एक येडपट होतं शिवाजीराव. त्यानं ह्या खिशात डायरीच्या कडून 500-500च्या बायकोने लोकांचं रामपूर केलेल्या 3 नोटा वेगळं होतं. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष भिकार चोट ना. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष भिकार चोट होतं. डायरीच्या कडून नोटा, डायरीच्या कडून नोटा. हात दिला दुसऱ्याच्याच मोटरसायकल. ब्रेकवर गाडी आदळली. 3 नोटा 500च्या खाली पडल्या. 3 नोटा 500च्या खाली पडल्या. पहिल्या क्रमांकाला तुमची गाडी, दुसऱ्या क्रमांकाला माझी गाडी, तिसऱ्या क्रमांकाला वकील साहेबाची गाडी, चौथ्या क्रमांकाला व्यापाऱ्याची गाडी, वकिलाच्या 4-2 गाड्या, सरपंचाच्या 4-2 गाड्या. सगळ्यांना 500-500च्या 3 नोटा पाडल्या. पण रस्त्याच्या कडीला बायका खुर्पी पाहिजे. आता नोटा 500च्या रस्त्यावर 3 पाडल्या. तुम्हाला दिसल्या. पण तुमच्या एकच लक्षात आलं, एक डोळे म्हणते 500च्या 3 नोटा येतात. एका डोळ्याची दृष्टी. पण दुसऱ्या डोळ्याची दृष्टी एकच सांगते, मी राजकीय क्षेत्रातला व्यक्ती आहे. भगवंतानं आपल्याला काही कमी नाही केलं. त्या खुरपीदार बायला जर पाहिलं तर ते म्हणते बाई गाडी थांबून 3 नोटा. हीच व्यापाऱ्याची अवस्था, हीच वकिलाची अवस्था, हीच परमार्थिकाची अवस्था. मन 2 एक मन म्हणते नोटा सोडायच्या कशा, आपण चोरी कुठं करायचं. पण एक मन म्हणते नको, काय आपल्याला देवाने कमी केलं नाही. अशा 2 मनानं पाहत होती. एक मनानं असं देवाकडे पाहिलं. काय साधं रे, काय वगैरे रे, काय सुंदर दिसते रे. काही वेद लावी इतकी आवड निर्माण झाली की जीवात चढला तो रूप. इतकं जीवात चढलं. सावळे सकुमार कानिल कुंडल मकर असा इतकं सुंदर ते होतं. अंतकरणात असला. पण एक मन होतं, यानं माझ्या बापाला माती द्यायचं. हा एकेकाळी वामन होता. हाच 8व्या अवतारातला कन्हैया एकेकाळी वामन होता. आणि हिची पुतना आहे का, हिचं नाव होतं रत्नमाला. ही राजा बळीची कन्या होती. माझ्या बापाला ज्यानं मातीत घातले त्याच्याला वाचत देणार एक मन. आणि एक मन म्हणते काय सुंदर दिसते. आपल्याला सुद्धा 2 मन 500च्या 3 नोटा. एक मन म्हणलं काय, पण नको बाबा आपल्याला काय कमी केलं, हे चांगलं मन आहे. पण 500च्या नोटा सोडा वाटत नाही, हे वाईट मन आहे. रूप सुंदर अंतकरणात असते, चांगलं म्हणे. पण माझ्या बापाला बाताळात घातलंय, मी याला संपवणार, हे वाईट म्हणे. चांगल्या मनानं पाहिजे. आणि मग डोळे घातले. वाईट मनानं त्याच्याकडे पाहायची ताकदच नव्हती. कारण त्याच्याकडे कशी बघायची ताकद आहे. पुराणामध्ये श्रीमद भागवतात वर्णन आलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हातात घेतल्याच्या नंतर पुतणीनं त्याच्याकडे पाहिलंच नाही. कारण हिनं जर त्याच्याकडे पाहिलं असतं, त्याने हिच्याकडे पाहिलं असतं तर जोडून राग झाली असती. पण पाहिलंच नाही. देवाला पण तिच्याकडे पाहिलं नाही. देवानं पण पाहिलं नाही. न पाहण्याचं कारण सांगू का, आता ही वात्सल्याच्या स्वरूपात आली. हिचं मी एकदा स्तनपान करीन असं मागे हिला वचन दिलेलं होतं. आणि आपण जर क्रोधी भावनेने हिच्याकडे बघितलं तर ही जळून जाईल, म्हणून पाहिलं नाही. आणि दुसरं एक कारण होतं, कडू वस्तू पेत असताना डोळे झाकतात माणसं. एक विशिष्ट प्रकारचं पाणी, ते असं सरळ सरळ पाण्यावर पेतच नाहीत माणसं.
आपण काही पेलं नाही पण पेनाने पाहतो असं कुसकुस तोंड करते तसं भोका आणलाय कोणी पाहतो तरी पण फेदेतच वा चांगली संधी त्याच्यासाठी संधी दिली राजा विठाला विष करवाते याच्याकरता डोळे झाकले हृदयाला लावलं भगवंताने विष प्राशन केलं महाराज ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर शिवजीचं विष शमन होत आहे त्याला विष काय करते शिवजीने विष शमन करण्यासाठी कोणाचं नाव घेतलं भजन करी महादेव शिव हरहरे तापला रामनामे शीतल महाराजच्या शिवजीने विष प्राशन केल्याच्या नंतर या प्रभूचं भजन केल्याच्या नंतर विष शमन होते त्याला विष काय करणार त्याला विष पिऊन टाकतो विष पिल्याच्या नंतर प्राण वेदले म्हणजे शब्द हा संस्कृत आहे म्हणजे म्हणजे सोड भगवंताने सांगितलं नाही मी आयुष्यात कोणालाही पकडलेलं नाही मला जाणून बघून तू पकडलंस या अर्थी तुला शेवटपर्यंत सोडणार नाही खरं तिचा शेवट केला सार्थू पडतो घराची ताकद बघा चांगल्या गोष्टी करत असताना मनात नसताना जरी चांगली गोष्ट झाली तरी त्याचा फायदा तुम्हाला आहेच त्याचा लाभ तुम्हाला आहेच लाभ आहेच लाभ आहेच चक्कर येऊन मंदिराच्या दारात पडला चक्कर आली उन्हानं भोळ आली जेवण नव्हती उपास धरला होता 7-8 दिवसाचा उपास होता नुसता शाबुदानाच खोल आली वेगळे वाटायचं यायला कोण्या महाराजांना शिकिले काय नाही ज्ञानोबा तुकोबाराच्या राज्यातल्या तुम्ही फुटक्या कानाच्या ना काय का जाऊ कोणाचं आपल्या सांप्रदायात फक्त 29 उपास सांगितले नका म्हणू आपल्या बायका शिवाजीराव व्यस्ती नाही पण आजारी जास्त पडतात त्याचं एकमेव कारण आहे त्या नालायकानं सांगितलेली उपास करतात नालायकाने मूर्खानं सांगितलेली उपास करतात महाराज ज्ञानोबा तुकोबाराने सांगितलेली उपास भैरवांनी सांगितलेली उपास धरू नका काही लाभ नाही तुम्हाला त्याच्यात काही लाभ नाही अशा काही उपासना जर माणूस मोठा झाला असता श्रीमंत झाला असता ना शिवाजीराव बऱ्यापैकी लोकांनी 20 दिवस घरापासूनच उपास झाली असते चलो पैशाचा पाईप नाही अशी काही मूर्ख माणसं आहेत की ते जनावराला सकाळी चारा टाकते की दुसऱ्या दिवशी टाकते पण बायला उपास नाही का बायला विमानी आलं पाहिजे दोन असं नाही होऊ शकत काही पण नाही करायचे 24 एकादशी असावा 15 दिवसांनी एक एकादश धरायची माझ्या बाईला आणि आठवड्याला एक सोमवार धरायचा ते एक टाइम जेवण तो एक टाइम जेवण भाजी पोळी भात भाकरी काय असेल फक्त एक टाइम खातो दुपारी 12च्या नंतर खायचं याचं नाव उपवास आहे सोमवार धरायचं आणि चतुर्थी धरायची बापाच्या ठोकरीत आणायचं पूर्व खाल्यावर घ्यायचं कोणता नाही सोमवार कोणाचा उपवास आहे शिवजींचा आणि चतुर्थी कोणाची उपवास आहे म्हणजे बापाला फेकून दिलं आणि पोराला खांद्यावर घेतलं ते काय गोळ्या संपलेलं पोरगे आहे का ते तुमचं आमचं पोरगे आहे का त्या पोरानं रावणाला संपले रावण हा मोठा त्याची एक चौकटी किलो 13 खासदार मुलीने 7 कोटी कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची इतका मोठा श्रीमंत रावण पण त्याचे 9 ग्रह पालथे होते काल शनी जन्म झाला 13 वर्षाच्या नंतर कालची अमावस्या शनिवार शनीचा जन्म आणि अमावस्या 13 वर्षाच्या नंतर कालचा तर शनिदेव मारुतीला एका दर्शनाला गेले मारुतीला एका दर्शनाला गेले सांगितलं आम्हाला मुक्त करायला पाठीवर पाहिजे मारुतीने सांगितलं तुम्ही भगवान गणेशाला बोलवा ते तुमचा उद्धार करते गणेशाने एकाच सोडीने शनी सोयीचा केला आणि शनी ज्या दिवशी सोयीचा झाला त्या दिवशी रावणाची उलटी मोजणी सुरू झाली साधे भगवान गणेशाची ताकद
आपल्या आईला रावणाच्या तडाख्यातून सोडण्याची ताकद त्या गणेशाची. ते गणेश बापाचा अपमान कसे करू देते? मला असं वाटतं भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. कोण काय करायला? कशाला कीर्तन ऐकायचं? आम्हाला श्रीमंत करण्यासाठी, यांना श्रीमंत करण्यासाठी, यांना श्रीमंत करण्यासाठी. कशा विचाराचं बंधन झालं पाहिजे, मनाचं बंधन झालं पाहिजे, त्याच्याकरता कीर्तन असते. मनाला गोडी नाही दामकायची काही पण. आपला संप्रदाय अंधश्रद्धेचा नाही, आपला संप्रदाय चमत्काराचा नाही, आपला संप्रदाय श्रद्धेचा आहे, साक्षात्काराचा आहे. तुम्हाला असं कधी ऐकायला भेटलं का? आपल्या सनातनी संप्रदायातल्या लोकांनी कोरड्या विहिरीला पाणी लावलं असं आपल्या संप्रदायाचा साक्षात्कार. आपल्या संप्रदायात भोपळे फळले होऊन निघले असतील तुकोबारायचा संप्रदाय. आपल्या संप्रदायात प्रसाद तयार केला असेल आपला संप्रदाय. पण आपल्या संप्रदायात पैशाची बंड तयार केलेला महाराज सापडा का तुम्हाला? हे हरामखोर लोकांची महाराज आहे. एका मुघलाने कापलेली गाय जिवंत केली, नामदेव रायनं साक्षात्कार. कोरड्या विहिरीला उत्तर भारतात पाणी आणलं, ज्ञानोबरायचा पुरुषार्थ साक्षात्कार. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, साक्षात्कार. शिवजी कासाराचा मुलगा कीर्तनात उठवला, साक्षात्कार. आणि बाकीचे चमत्कार असते भिकारपूर देवायची, जे स्वतःच्या पोटा करता भीक मागेले ते हे भीक मागे देवायची. भक्त सुद्धा भीक मागे. उदयाशी लावलं देवाला सांगितलं, मी काही तुला आमंत्रित केलं नव्हतं, शोषून मारली. प्रसंग आहे का ज्यावेळेला पुतणीचं शरीर पेटून नेलं त्यावेळेला त्याच्यातून बावनीय चंदनाचा सुगंध येत होता. स्पर्श कोणाचा? विश्वाच्या बापाचा स्पर्श, जगाच्या मालकाचा स्पर्श. काय ताकद आहे स्पर्श, काय सेन्स असते. काही संस्थेने आळंदीतल्या मालकांची समाधी खोटी असं सिद्ध करायचं ठरवलं. आळंदीतल्या मालकांची समाधी खोटी आहे असं सिद्ध करायचं ठरवलं. आणि मशीनच बंद पडल्या, शेल गळाले, बॅटऱ्या गळाल्या. ते मशीन आणण्याच्या हातच बसत टाकू लागले. का? भक्तीचे सेन्स, भक्तीचे सेन्स. पांडुरंगाच्या प्रतिमेमध्ये काय पावर आहे सांगतो तुम्हाला. 20 जाऊ द्या, तुमच्या माझ्यासारख्याला तुम्हाला मला तुम्हाला जरा पटकन दक्षिण होते. आपल्या भगव्या पत्रावाल्या शिवशिला आपला उशिरा असतो, आपल्याला पटकन दर्शन देते. मला सुद्धा सर्वसामान्य माणूस 20 तास रांगेत लागतो. 20 तासाची काय परीक्षणे असेल होती साहेब. पण 20 तासाच्या नंतर गरुड खांबापाशी आल्याच्या नंतर 20 सालांनी ताकद भेटते. त्या मूर्तीची ताकद आहे, त्या चेहऱ्याची ताकद आहे. हे साक्षात्कारी देव आपले, हे साक्षात्कारी देव आहे. एक लक्षात घेणार नाही. भगवान शिवजीला एका व्यक्तीने चिताभस्म समर्पित केलं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. हे तुम्ही मग ऐकून उद्या सुरू करता. महाराजांनी सांगितलं की लगेच नदी वावायला सुरू. तो दिवस होता, त्याची ताकद वेगळी होती. त्याला तुम्हाला भस्म समर्पित करायचं ना, तर काय शेण पडत असताना हातावर झेरायचं, हातावर झेरलेलं शेण ताटात टाकायचं, ताटातच वाळवायचं, ताटातच पेटवायचं, एखाद्या डब्यात ठेवायचं. त्याला मातीचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. जगात सर्वात मोठं भस्म लोमशांचा पुरावा, मुनीश्री लोमशांचा पुरावा. जगात तितकं भस्म श्रेष्ठच नाही. गाईचं शेण जमिनीचा स्पर्श न होता हातावर झेलणे, एखाद्या धातूच्या पात्रात वाढवणे आणि धातूच्या पात्रातच जाळणे आणि एखाद्या धातूच्या पात्राच्या पात्रात ठेवणे आणि ते भगवान शिवजीला समर्पित करणे, कपाळाला लावणे. या भस्मासारखं भस्म जगात तेजे शिकून करते मुनीश्री लोमशांचा पुरुषार्थ. आणि या भस्माच्या ताकदीनं जळालेली बायको जिवंत व्हा, माझ्या शिवजींचा पुरुषार्थ. असा दाखवावर भंगी महाराजांनी द्यायचा पुरुषार्थ. कसं शक्य येते? पण तुमचे पाप उदयाला आलेले, काही जन्माचं तुमचं पाप याच्या करता तुम्हाला हे नाराय भेटते. महाराज पेटून देण्याच्या नंतर सुगंध येत होता. दिव्य देह निघाला, दिव्य देहाचा फिरत होता, गुंजार घालत होता. कमळाच्या फुलावर एखाद्या फुलावर मधमाशी किंवा एखादा भुंगा शिवाजीराव जसा भ्रमण करतो तसा पुतणीचा जीव भ्रमण करत होता. आणि तेवढ्या अवकाशात विश्वाच्या मालकाने सांगितलं, अरे हिला आमच्या लोकांना घेऊन जा आणि तिथली ती खुर्ची देऊन टाका. 4 खुर्च्या पैकी एक खुर्ची देऊन टाकली. त्या खुर्चीचं नाव आहे सायुज्यता नावाची खुर्ची.
सावित्र्याच्या नावाचं मारायला आलती उद्या मारायला आलती. पण एका मनानं शिवाजीराव प्रसन्नपणानं त्याचा चेहरा पाहिला. तितक्या पाहण्यात इतकं पुण्य झालं. मारायला आलेली पुतळा वासला पुतना, पण सावित्र्यता नावाच्या खुर्चीवर बसली ही फक्त त्याचा चेहरा पाहण्याची ताकद आहे. म्हणून पाहिल्याकडे म्हणतात आपल्या संप्रदायात काही गोष्टी बघत असताना नीती अंतकरणात असली पाहिजे. अंतकरणात प्राप्त होतं, पण काही वेळापुरती नीती अंतकरणात आल्यामुळे साहित्य सदन तिला प्राप्त झालं. ब्रह्मदेव नावाची एक व्यक्ती, चार तोंड सर्वांना ज्ञात आहे. आपण विधाता म्हणतो, ब्रह्मदेव म्हणतो, सृष्टीचा रचेता म्हणतो, हाडा मासाचा कुंभार म्हणतो, कुलार हाडाचा बापचा हाडाचा अखंड मडकी घडी तोडी हे 3.5 हाताची उभी गाडी तयार करायचा कारखाना. किती बुद्धिमान असेल शिवाजीराव. जगात कुठलाही कुंभारदादा असेल तर छिद्र केलेलं गाडगं करतच नाही, टाकी करत नाही. केलं असेल तर त्याला तुटकी लावते, त्याला छिद्र सरळ नाही. तुटकी लावली तुम्हाला पाण्याचा वापर करण्यासाठी, छिद्र नाही. छिद्र पडलेलं गाडगं कुठली बाई घेत नाही. छिद्र पडलेलं गाडगं शेवटी पण जमत नाही, पाण्याला म्हणजे छिद्र पाडलेल्या गाडग्याला किंमत नाही. पण ब्रह्मदेवाने या गाडग्याला जाणून बुजून 9 छिद्र पाडले. काय सिद्धांत असं जाणून बुजून 9 छिद्र पाडले. मनाला पाणी बाहेर येत नाही. हा डोकाच ब्रह्मदेवाचा. मी नेहमी सांगत असतो, काही म्हणले मी आमका कलाकार, मी तमका कलाकार, मी असा कलाकार, मी असा पावरबाज, मला अशी कला येते, मला पंच येते. मला नाही वाटत ब्रह्मदेवासारखी कला कोणाकडे असेल. एकाचा तरी अंगठ्याची तशी एकासारखी असतील तर आपल्या देशाची संख्या 150 कोटी पर्यंत असेल. 140च्या पुढे गेलेली. 150 पर्यंत आणि 1 लाखापासून जर मोठी केली तर 150 कोटी लोक भरतील. तर 150 कोटी बदल इतक्या जागेत केले शिवजीराव. इतक्या जागेत 150 कोटी बदल आपल्याला 200 एकर मध्ये तरी करता येते का? इतक्या जागेमध्ये लखन बुवा 150 कोटी बदल, 150 कोटी बदल. आमचे डक्क बंद पडले 150. याची काय केवायसी करायची. धाराशिवला किरकाना सकाळी सकाळी त्याचं दुकान करून प्रशांत गुरुजी त्याच्याकडे मोबाईल ठेवला. हे असं केवायसी करायचं. आणि आम्हाला फोन आला म्हणजे मोबाईल ठेवला पण अंगठा तुमचा लागेल. कोणाचा घ्या, या सगळी संपत्ती कमी राहील त्यालाच ठेवली. त्याचा अंगठा माझ्यासाठी म्हणजे चालत नाही. म्हणजे बायकोचा घ्या. माझ्या गोत्रात विलीन करून घेतली ना, 7 फेरे घेतले दागिनीचे. आयुष्यभर सांभाळायचा होता पत्त्याला. तुला इतकं दुःख देत नाही. सारी फाटायच्या आधी नवी आणतो, चप्पल तुटायच्या आधी नवी आणतो. आणि मग घ्या ना तिचा अंगठा. दुकानदार म्हणला आपण महाराज माणसाला मी काय बोलू शकत नाही बाबा. त्याच्या पोराचा जमत नाही, बायकोचा जमत नाही, आईचा जमत नाही, त्याच्याच चुकतो. मला त्या दिवशी कळलं अंगठ्यात 300 कोटी पाळले. काय ब्रह्मदेवाचे लोक असं कल्पना करतात. एका पेट्रोल पंपावर तेल टाकायला गेले. पेट्रोल पंपावर तेल टाकायला गेलं, डिझेल टाकायला गेलं. दुसरा दिला थांबा महाराज. आम्हाला थांबा काय जायचं कीर्तनाला. थांबा म्हणे की त्याचा थंश उघडत नाही. ते पंप स्क्रीन आणि त्याचा अंगठा जुळला. त्यानं अंगठा जुळला म्हणून तेल लावलं पंपापर्यंत. एका श्रीमंताच्या घरी गेलो, टीव्ही चालू करायला बटनच नाही. डोळे मिक्स केल्याबरोबर टीव्हीचं चॅनल बदललं. आमच्या गाडीत एक जण बसला मोबाईल वाघोळीच केला हो. बोटाचं पातळ गेलं पण मोबाईल नाही उघडला. ते म्हणजे महाराज महान खेळा देशी वगैरे पापी रे बाय तुला कोणी म्हणून लॉक लावलं. बाय पापी पाय का करता असं. महाराष्ट्रात आता 7,079 गाव झाले माझं. मी तर पहिल्यांदा आलो त्याच्या अजून आणतो भिंगीला आणतो इथं पाहिलं. म्हणजे 7,079 गाव फिरलो तरी मला त्या साध्याचा मोबाईल सुधारत नव्हता. त्याला लॉक लावलं. तरी शिकायला ब्रह्मदेवाच्या अंगठ्याची पावर किती होती. पण शिवाजीराव कुठल्या त्या गोष्टीचे त्या माणसाचं मंदिर केलं.
वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदीने यायची सांगितले. एक पुरावा ब्रह्मा कन्येशी बघूया. पराश्रय केले काय? ब्रह्मा कन्येशी धरू जाय. आपल्या संप्रदायामध्ये नीतिभ्रष्ट माणसं मान्य नाही, नीती संपन्न माणसं मान्य, नीतिभ्रष्ट अभ्यास कमी असला तरीचा. आजही लक्षात घ्या, एखाद्या खेड्यापाड्यात कमी शिकलेली माणसं आहेत, कमी निवड शिकलेली माणसं नाही, पण आचरण शुद्ध माणसाच्या समोरून जात असताना या देशातली स्त्री लाज तिला त्याच्याकडे बघत असताना आदरयुक्त भीती वाटते. का? निष्कलंक मात्र नाही. तिला इतकी सुद्धा चूक न करणारा माणूस आहे. या देशातली पवित्र देवांगणा त्याच्याकडे बघत असताना मान खाली करते. इतकी चांगलं वागणाऱ्याची किंमत ब्रह्मदेवाने चूक केली. या चुकीतून सुटण्यासाठी जगात कुठलंही औषध नाही. कोणी दोरी घालणार नाही, कोणी गणा घालणार नाही, कोणी अंगाला लावणार नाही, कोणी मंत्र देणार नाही. वाटेल ते प्रयत्न केले. भारत जगाला निर्माण करणारा विद्वान किती असेल त्याला काय कमी दवाखाने सापडले असते का? पण औषधच नाही. नाईलाज असतो. एक औषध सापडलं, नाईलाजानं नाही, काहीतरी प्रारब्ध गोड असेल, एक औषध सापडतो देव पाहायचं. वृंदावनामध्ये जगाचा मालक काही वासर घेऊन बसले राहतात. 27 गोपाळ होते, तिथेही परीक्षा केली तो सांगत नाही. आणि मग भगवंताला पाहण्यासाठी हंसावर बसून ब्रह्मदेव आले. आणि त्या दिवशी पाहिल्याच्या नंतर 19व्या दिवशी ब्रह्मदेवाचं पुष्करला मंदिर झालं. त्याच्या आधी नव्हतं होतील सांगितलं. पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर झालं. पुष्करला आजही पुष्करला मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, पण आधी देव पाहला. आणि पुष्करला ब्रह्मदेवाची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्यानंतर यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारवास, परमांस या सर्व देवता ज्यावेळेला ब्रह्मदेवाकडे गेले, एकच प्रश्न होता. जगात मंदिर आहे, अपूज्यम ब्रह्मायाम वसंती सत्यलोकायाम चतुराननः अपूज्यम मृत्युलोकानाम. एवढे मोठे पद आहेत, पण मृत्युलोकात कोणी ब्रह्मदेवाला साधी उद्गतीला येत नव्हतं. इतकं मोठं दुःख ब्रह्मदेवाच्या जीवनात. आणि त्या ब्रह्मदेवाचे एका तीर्था मंदिर झाले म्हणण्यापेक्षा ब्रह्मदेवाचं मंदिर जिथं झालंय त्या तीर्थाला पुष्कर तीर्थ नाव. आणि ब्रह्मदेव किती तापी, वेदार्थाचा गोवा किंवा ब्रह्मा कन्येशी किती मोठं पाप. त्या पापाला मोडण्यासाठी त्याला गुन्हे वकील साहेब. तरी पण या सगळ्या पापाचं क्षमन झालं फक्त त्याच्या चेहरा पाहिजे. आणि पुष्करला त्याच्यासाठी खेती खूप खावा लागली, त्याच्यासाठी खूप साधना करावं लागल्या, त्याच्यासाठी खूप तोंडावर पडावं लागलं, त्याच्यासाठी नाना प्रकारची जणू अपमान सहन करावा लागला. हे संपत आल्याच्या नंतर जगाचा पाप सापडला. कारण जगाचा पाप सापडण्यासाठी पाप संपवावा लागतो. अभिमान सांगतो, माझा झाला अभिमान नामा म्हणे सांग खून. याच्यातच सांगितलं देतशे दर्शन सकळासी नारायण देतशे दर्शन. पण का देत नाही? तुम्हा झाला अभिमान नामा म्हणे सांग खून. नामदेवराय सांगतात तुमच्याकडे अहंकाराचं भूत जास्त मात्र याच्याकरता देव तुम्हाला भेटत नाही. आणि ब्रह्मदेवानं वाटेल त्या फजित्या सहन करून अहंकार जाळला आणि निमता आली. आणि मग त्या दिवशी वृंदावनात जगाचा बाप पाहला आणि विश्वाचा बाप पाहिल्या पुष्करला मंदिर झालं. ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून आनंद आसू येत होते. यक्षादी किन्नराचारण विद्याधर पाला दिक्पाला ती चारू हासम परमहंसाम सकल देवता. सर्व देवता प्रसन्नपणे टाळ्या वाजून भाकार करतात. हे विधाता आज तुम्ही प्रसन्न आहात. कोण्या दवाखान्यात गेलते पाहता श्रीमुख गोड